निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। अध्यक्ष महोदय, 2026-27 या वर्षातील अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे। अध्यक्ष महोदय, राज्याचा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा दस्तावेज नसून तो राज्याच्या विकासाचा आराखडा असतो। या अर्थसंकल्पामधून शेती, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगार या क्षेत्रांना कितपत प्राधान्य दिले जाते यावर राज्याची प्रगतीची दिशा ठरते। अध्यक्ष महोदय, सामान्य प्रशासन विभाग माझ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विविध प्रशासकीय सेवांसाठी आजही मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे। यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात। अध्यक्ष महोदय, MPSC राज्य सेवा जाहिरात 2024 क्रमांक 013/2025 पूर्व परीक्षा 414/2023 याचा अंतिम निकाल सुद्धा जाहीर होणं बाकी आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय मंजुरी, विकास कामाच्या फायली आणि निधी वितरणाच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याच्या तक्रारी देखील वारंवार येत आहे। यामुळे स्थानिक विकास कामे रखडली आहेत। अध्यक्ष महोदय, मी सरकारला विनंती करतो की संगमनेर मतदारसंघातील सामान्य प्रशासन विभागाच्या प्रलंबित प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आवश्यक ते कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ कराव्यात आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळतील यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात। यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद केली जावी। महसूल वन विभाग। अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा गठीत करण्याच्या मागणीसाठी संगमनेरकरांनी यापूर्वी वेळोवेळी आंदोलन केलेत। 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा त्यांच्यावर बैठक झाली होती आणि त्यांनी सुद्धा त्याबाबत सकारात्मकता दाखवली होती। परंतु गेल्या कित्येक दिवसापासून हा विषय प्रलंबित आहे। तर माझी आपल्याला विनंती राहील का जिल्ह्याची निर्मिती करताना संगमनेर जिल्हा निर्मिती संदर्भातील विशेष समिती समोर शासनामार्फत प्रस्ताव मांडला जाणे गरजेचे आहे। अध्यक्ष महोदय, माझी सन्माननीय मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री यांना विनंती आहे की जिल्हा निर्मिती संदर्भातला निर्णय तत्काळ घ्यावा। तसेच माझ्या संगमनेर मतदारसंघातील 16 तलाठी आणि 3 मंडल अधिकारी कार्यालय इमारती, भूमी अभिलेख कार्यालयाच्या वरती एक मजला वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जावी। संगमनेर तालुक्यामध्ये अवैध गौण खनिजाच्या कारवाया मागील कित्येक वर्षापासून सुरू आहेत। त्यांच्यावरती दंडात्मक कारवाया सुद्धा झाल्यात। परंतु अध्यक्ष महोदय, दंडात्मक कारवाया फक्त कागदावरती झाल्यात, त्या वसुलीसाठी महसूल विभागाकडून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही। माझी विनंती राहील का त्यांच्या मालमत्तेवरती त्या दंडाची रक्कम टाकून त्याच्यावरती कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, वन याच्यामध्ये बिबट, वाघ अशा वन्य प्राण्याचे मानवी वस्तीत म्हणजे माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये तर मोठ्या प्रमाणात ही संख्या आहेत। याच्यामुळे बऱ्याच जणांना प्राणही गमवावे लागले। नागपूर अधिवेशनाच्या वेळेस सुद्धा एका लहान मुलावरती बिबट्याने हल्ला केला होता आणि त्याच्यामध्ये तो मयत झाला होता। एकूण 11 मनुष्य जखमी प्रकरणे चालू वर्षात झाली आहे। गेल्या वर्षी एकूण 3 मनुष्य मृत, 12 मनुष्य जखमी झाली होती। मी त्यावेळेस सुद्धा मागणी केली होती, वनमंत्री महोदय आहेत का ज्यावेळेस बिबट्याच्या हल्ल्यात कुठल्या कुटुंबातील सदस्य जातो तर त्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य द्यावं अशी मी आपल्याला विनंती केली होती। अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेरमध्ये वन विभागाच्या जमिनीची संख्या मोठी, परंतु त्यामध्ये यापूर्वी 5 ते 10 वर्षापासून बनावट कागदपत्र बनवून बऱ्याचशा जमिनी लाटल्या गेल्यात। त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। करे असेल, डोळासना असेल, चिकणी असेल, आंबोरे असेल, धांदरफळ खुर्द, निमस तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, शहापूर, घोटी बुद्रुक, घोटी खुर्द येथे सुद्धा वन विभागाच्या जमिनी बऱ्याच बळकावण्यात आल्या, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, संगमनेर येथील उपविभागीय वन अधिकारी कार्यालय हे नगर येथे वर्ग केला गेला आहे। त्यामुळे संगमनेर आणि अकोला तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं। त्यामुळे माझी विनंती होती का यापूर्वी जे कार्यालय संगमनेरमध्ये होतं उपविभागाचं ते पूर्ववत तसंच तिथं सुरू करावे। तसंच वन भवनासाठी निधीची मागणी या निमित्ताने मी करतो। अध्यक्ष महोदय, महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्न अध्यक्ष महोदय माझ्या आधीचे सदस्य 15 मिनिटं बोलले। असं आहे बघा, मी सर्व सदस्यांना विनंती करतोय की 8:30 वाजता मंत्र्यांचं उत्तर सुरू करायचं। अहो साहेब, त्यामुळे प्रत्येकाने 5 आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने 2 जण बोललेत। आम्हाला जो पक्षाला वेळ मिळालाय तो तर आमचा पूर्ण होऊन द्या। 5 मिनिटं तुम्ही असं थांबवल्यावर 2-2 मिनिटं व्हायला जाता ना। 5 मिनिटं। अध्यक्ष महोदय, वन विभागाच्या बाबतीत अनेक गंभीर प्रश्न आहे।
वन हक्क कायद्याअंतर्गत आदिवासी वन परिसरातील नागरिकांचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. अध्यक्ष महोदय, मी सरकारला विनंती करतो, संगमनेर मतदारसंघातील महसूल वन विभागाच्या प्रलंबित प्रश्नावर तातडीने विशेष मोहीम राबवावी. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासनाने वेळोवेळी 2005-24 पर्यंत अनेक शिक्षकांचे समायोजन करून तसेच वाढीव पदांना मान्यता देऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी सकारात्मक पावले शासनाने अनेक शिक्षकांना न्याय देण्याचे काम केले, याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची सातत्याने झालेली उपेक्षा अत्यंत वेदनादायी आहे. आजही आपण 21व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जात आहोत. विद्यार्थ्यांना डिजिटल युगासाठी सक्षम बनवण्यात IT शिक्षकांचे योगदान आहे. तरीही त्यांना आजही केवळ विना अनुदान त्या शिक्षकाखाली ते काम करत आहे. अध्यक्ष महोदय, बहुतेक IT शिक्षकांनी 12 वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी पूर्ण केली असूनही त्याबाबतची प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले आहे. तरी शासनाने त्यांना लाभापासून वंचित ठेवू नये अशी मी या निमित्ताने मागणी करेल. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, माझ्या मतदारसंघातील वर्गखोली दुरुस्ती असेल, संरक्षण भिंत असेल, पिण्याचे पाणी असेल, CCTV इंटरॅक्टिव्ह बोर्ड यासाठी भरीव स्वरूपाचा निधी आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून मिळावा अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, क्रीडा क्षेत्राच्या बाबतीतही संगमनेर तालुक्यात क्रीडांगणे, प्रशिक्षण सुविधा आणि क्रीडा साहित्याची कमतरता आहे. ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व सुविधा न मिळाल्यामुळे त्यांची विकसित होत नाही. तरी सरकारला विनंती राहील का क्रीडा विभागाच्या वतीने भरीव स्वरूपाचा निधी आम्हाला त्या बाबतीत मिळावा. वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य अध्यक्ष महोदय, संगमनेर मतदारसंघातील आरोग्य सुविधाबाबत अनेक अडचणी नागरिकांना भेडसावत आहेत. रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपकरणाचा अभाव तसेच औषधाचा अपुरा पुरवठा यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात अडथळे येत आहे. अनेक वेळा गंभीर रुग्णांना उपचाराच्या दूर शहरात जावं लागतं. डॉक्टरांची संख्या कमी आहे, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचत नाही. अध्यक्ष महोदय, औषधी द्रव्याच्या नियंत्रणाबाबतही काही तक्रार येत आहे. औषधाची गुणवत्ता, किमती, उपलब्धता यावर प्रभावी नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. मी सरकारला विनंती करेल, माझ्या संगमनेर मतदारसंघातील आरोग्य वैद्यकीय सुविधांच्या तातडीने आढावा घेऊन डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्यात. भौगोलिक मोठी असल्याने प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी असणे गरजेचे असल्याने नर्सिंग कॉलेजची आवश्यकता आहे. त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय, त्यावरती कारवाई करून तात्काळ मंजुरी करावी. अध्यक्ष महोदय, नियोजन विभाग जिल्ह्यातील महत्वाचा औद्योगिक कृषी व व्यापारी तालुका संगमनेर असून त्यामध्ये रेल्वेची थेट सुविधा नाहीये. त्यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी यांना विद्यार्थ्यांना प्रवास मालवाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागतं. अध्यक्ष महोदय, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रकल्प पुणे, अहमदाबाद, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचा असून तो राज्यातील विकासाच्या धोरणाशी संबंधित आहे.